अध्यात्म विज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. शंका समाधानाच्या या सत्रामध्ये आपण विविध विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यापैकी जे प्रश्न आलेले आहेत ते अत्यंत मौलिक आणि सार्थक आहेत. त्यामुळे त्या प्रश्नांचा आपण उहापोह करूया. पहिला प्रश्न आहे की विद्वान ज्ञानी यात काय फरक आहे. तर ज्याप्रमाणे IQ असतो, आजकाल मुलांचा IQ काढला जातो, म्हणजे बुद्धीची क्षमता, आकलन क्षमता, एखादा विषय समजण्यासाठी आणि एखादा विषय म्हणजे जाणण्यासाठी किती लवकर तो जाणतो आणि किती प्रमाणामध्ये त्याचं आकलन म्हणजे त्वरित होतं यावर तो IQ अवलंबून असतो. तसंच हेही आहे, विद्वान त्याला म्हणतात जे त्या विषयाला म्हणजे लवकर कॅच करतात, म्हणजे लवकर त्यांना प्रकाश होतो, त्यांच्या लक्षात येतं, त्यांना विद्वान म्हणतात. काही विद्वान असेही असतात की जे म्हणजे ज्याला म्हणतात की रोचक पद्धतीने आपला मुद्दा सांगू शकतात, त्यांनाही लोक विद्वान म्हणतात. पण खरोखर जर पाहिलं तर विद्वान कुणाला म्हणतात, जो त्या विषयाला तत्काळ आणि संपूर्णतः जाणतो त्याला विद्वान म्हणतात. म्हणजे त्याला लवकर कॅच होतं, त्याला लवकर माहिती होते किंवा त्याला लवकर त्याचा बोध होतो. आता ज्ञानी म्हणजे माहिती मिळवणे, ज्ञान प्राप्त करणे. तर ज्ञान प्राप्त करण्याचे कितीतरी उपाय आहे आणि ज्ञानी त्याला म्हणतात की जो अनेक प्रकारची माहिती म्हणजे गोळा करतो तो ज्ञानी. आणि आपण यापूर्वीच्या चर्चासत्रामध्ये पाहिलं की त्या ज्ञानाला अनुभवाच्या कसोटीवर कसून जे योग्य आहे किंवा जे ज्याला म्हणतात की प्रयोगाद्वारे सिद्ध होते त्याला ग्रहण करणारा हा विज्ञानी. म्हणजे विद्वान आणि ज्ञानी आणि ज्याला म्हटलं जाईल विज्ञानी, याप्रमाणे हे त्रिपुटी आहे. आणि विद्वान म्हणजे हा अक्षर म्हणजे गतीचा जाणकार आणि ज्ञानी म्हणजे अक्षराविषयी जाणणारा आणि विज्ञानी म्हणजे ज्याला संपूर्ण माहिती झाली आहे आणि ज्याने अनुभवाच्या कसोटीवर तो सिद्धांत कसला आणि अंगीकारला तो विज्ञानी. आता दुसरा प्रश्न आहे की 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि 1948मध्ये चीन स्वतंत्र झाला. पण चीनने जितक्या म्हणजे प्रभावशाली पद्धतीने प्रगती केली तितक्या म्हणजे गतीने भारताने प्रगती का केली नाही, असा हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न थोडासा म्हणजे आध्यात्मिक नसला तरी आपल्या साठी महत्त्वाचा आहे आणि याचा आपण थोडा उहापोह करूया. चीनची परिस्थिती अशी होती की त्या ठिकाणी जेव्हा राजसत्ता संपुष्टात आली आणि त्यांना स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांच्यासमोर केवळ विकासाचाच प्रश्न होता, इतर प्रश्न नव्हते. पण आपल्या भारतासमोर अनेक प्रश्न होते. जसं फाळणीचा प्रश्न आहे, म्हणजे एका देशाचे दोन देश झाले भारत पाकिस्तान म्हणल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे अनेक जातीपातींमध्ये आणि संप्रदायामध्ये विखुरलेला हा समाज होता. त्याचप्रमाणे राजकीय घडामोडीमध्ये आपसामध्ये अनेक प्रकारचे तंटे होते, अनेक संस्थानं होती आणि या सगळ्या गदारोळामधून वाट काढता काढता या देश अगोदर म्हणजे ज्याच्या घरचेच प्रश्न म्हणजे उरकले नाही तो पुढची तयारी, सफलता आणि प्रगतीची काय मानक निश्चित करेल आणि कधी प्रगती करेल या उहापोहामध्ये हा भारत देश माघारला आणि त्याची प्रगती मंदावली. त्याचप्रमाणे जे राज्यकर्ते होते त्यांनी जसं पाहिलं आपण की एका देशाचे दोन देश विभाजन झाल्यानंतर हे म्हणजे याला म्हणतात अराजकतेचं वातावरण पुष्कळ दिवस राहिलं
म्हणजे याच्यामध्ये जे लोक दुसऱ्या देशामध्ये गेले ते त्यांचे ते विस्थापित झाले, तर त्यांनाही आपल्या जम बसवायला, आपले रोजगार वगैरे व्यवस्थित करायला वेळ लागला. त्यानंतर हिंसेचं फार मोठं प्रस्थ इथे माजलं. त्या हिंसाचारावर काबू करता करताच पुष्कळ दिवस गेले, जसं अनेक प्रकारचे दंगे धोपे. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं हे की त्यावेळी जे नेतृत्व आम्हाला मिळालं ते नेतृत्व हे असं म्हणता येईल की स्वतःपुरताच विचार करणारं होतं, की भाई आमचा पक्ष कसा मजबूत राहील आणि इतर पक्षांना कसा आम्ही बदनाम करू या भानगडीत अडकल्यामुळे तो म्हणजे ते जे राष्ट्रीय नेतृत्व होतं तेही या दिशेनं म्हणजे प्रगतीच्या दिशेनं योग्य दिशा देण्यास अक्षम ठरलं. तर इतिहासाचा हा भाग असल्यामुळे याच्यामध्ये कितीतरी किंतु परंतु जर तर हे सगळे लागू होतात. आणि याविषयी असं निश्चित असं सांगता येत नाही. पण एक महत्त्वाचं हे सांगता येतं की विकेंद्रीकरण जे आहे म्हणजे शासकीय विकेंद्रीकरण करण्यामध्ये जितका उशीर होईल तितकी ती प्रगती मंदावेल. कारण आमच्याच आदेशाप्रमाणे किंवा आमच्याच निर्देशाप्रमाणे सर्वांनी वागलं पाहिजे. तर ही भावना ठेवून जर आपण कार्य करत राहिलो तर सामूहिक नेतृत्वाला बळ मिळत नाही. आणि जोपर्यंत सामूहिक नेतृत्व उदयास येत नाही तोपर्यंत कोणताच देश प्रगती करीत नाही. ते आज आम्हाला म्हणजे आशा आहे की यापुढे हे जे जबाबदाऱ्यांचं जे वाटप झालेलं आहे आणि केंद्राचा राज्यावर जो हस्तक्षेप होता तो हस्तक्षेपही मावळला असल्यामुळे आता पुढे आशा दिसते की आपला भारत हा आपल्या तेजस्वी प्रखरतेने आम्हाला दिशा देईल आणि आपल्यासोबतच या विश्वाला अंतिम जे ध्येय आहे वसुधैव कुटुंबकम हे विश्वच सर्व एक कुटुंब आहे या दिशेने मार्गदर्शन करण्यास तो आता हळूहळू सक्षम होत आहे आणि होईल अशी आशा आहे. आता तिसरा प्रश्न आहे की म्हणजे इतर देशांमधून आपल्या देशामध्ये जो आयात केलेला माल येतो तो स्वस्त आहे आणि इथे बनणारा माल म्हणजे महाग का आहे, म्हणजे जास्त किमतीत का मिळतो. तर याविषयी एक प्रश्न आलेला आहे. तर तो भाग असा आहे म्हणजे आमचं आकलन असं आहे, आम्ही फक्त आपलं आकलन सांगत आहोत. हे निश्चित नाही की सर्वांची मतं आणि आपली मतं हे मिळतीलच म्हणून. पण आपलं एक वक्तव्य या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे देता येईल की आपल्या इथे जो माल बनतो तो माल कारखानदारीमध्ये बनतो. पण तसं बाकी म्हणजे जसं चीनचं उदाहरण घेऊ आपण, तिथे घरोघरी म्हणजे मोबाईल्स कम्प्युटर्स यांचे पार्ट्स बनतात म्हणजे सुटे भाग बनतात आणि ते मग असेंबल केले जातात. म्हणजे जे आपल्या इथे कारखान्यात बनतं ते तिथे गृहोद्योगाचं स्वरूप घेऊन कार्यरत आहे. आणि या असं असल्यामुळे घरोघरी आणि सर्व जास्तीत जास्त हातांना काम मिळते. आणि ते तिथे म्हणजे जी पद्धती आहे की आपण आपला माल बनवून आम्हाला आणून द्यावा, आम्ही तो असेंबल करू आणि नंतर मग त्याचं एक्सपोर्ट करू. तर ही पद्धत भारतामध्ये अजूनही लागू झालेली नाही आहे. आणि गृहोद्योगामध्ये केवळ लोणची पापड हे सगळे प्रकार असल्यामुळे आणि याच्यापुढे या गृहोद्योगाला दिशा नसल्यामुळे या ठिकाणी माल तर बनतो पण तो इतका म्हणजे महाग बनतो की त्यापेक्षा मग लोक आयात केलेला माल जो आहे परदेशी माल त्याला वापरण्यामध्ये जास्त रस घेतात. जर याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर चीनचा जो मोबाईल आहे तो इथे 2,000 रुपयाला मिळतो आणि आपल्या देशातच निर्माण झालेला जो मोबाईल आहे तो 7,000 आणि 10,000ला मिळतो. म्हणजे 2,000 कुठं आणि 6,000 7,000 कुठं. त्यामुळे ग्राहक आपली भलाई पाहतो आणि स्वदेशी विदेशी हा विचार न करता जो स्वस्तात माल मिळतो त्याला अंगीकारतो. त्यामुळे आपला आर्थिक विकास दर मंदावतो
आणि आपल्या म्हणजे जवळचा पैसा हा इतर राष्ट्रांमध्ये जातो आणि त्यावर ती राष्ट्र प्रगती करतात. तर हे जर थांबवायचं असेल तर गृहोद्योग आणि लघुउद्योग याकडे आम्हाला या दृष्टीने पाहावं लागेल की प्रत्येक हाताला काम आणि त्या म्हणजे किंमतीवर नियंत्रण हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत स्वदेशी हा जो म्हणजे भाग आहे तो अर्धवटच राहील आणि केवळ बोलण्यामध्ये आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्यामध्येच इति कर्तव्यता होईल. तर कर्मक्षेत्रामध्ये जर हा सिद्धांत आणायचा असेल तर आपल्याला म्हणजे गृहोद्योगाला मजबूत केलं पाहिजे आणि सर्व दिशेने त्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचं जे संचालन आहे ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या स्तरावरून या समस्येकडे लक्ष जर आपण दिलं तर आपल्याही देशाचे जे उत्पादन आहे ते आपल्या देशातही वापरलं जाईल आणि आपणही निर्यात करू शकू. एवढंच या प्रश्नाच्या उत्तरात सांगता येईल. दुसरं की श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा 25व्या श्लोकाचं स्पष्टीकरण पाहिजे आहे. तर ते आपण पाहूया की तो प्रश्न काय आहे. प्रश्न आहे लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषयः क्षीणकल्मषः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूत हिते रतः. आता याच्यामध्ये लभन्ते ब्रह्मनिर्वाण म्हणजे त्याला ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते. कुणाला? ज्याचं मृषयः क्षीणकल्मषः म्हणजे ज्याचं अज्ञान हे क्षीण झालेलं आहे, म्हणजे ज्याचं अज्ञान म्हणजे लय प्राप्त करत आहे, अस्त होत आहे आणि छिन्न द्वैता म्हणजे ज्याचा द्वैत भाव हा नाहीसा झालेला आहे. आणि अशा आत्मजयी लोकांना ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते आणि सर्वभूत हिते रता, सर्व भूतांच्या म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या हितामध्ये जो संलग्न असतो त्याला ब्रह्मनिर्वाण मिळते. तर आपण इथे याचा सरळ अर्थ घेऊया की पाप म्हणजे क्षीण कल्मषः म्हणजे पाप समाप्त होतात. तर पाप कधी समाप्त होतात? जेव्हा आपली द्वैत बुद्धी नाहीशी होते. मी आणि तू, हा आणि तो, हा जो भाग आहे तो जेव्हा आपला समाप्त होतो, जेव्हा आपल्या विचाराची पद्धती ही म्हणजे द्वैत भावनेतून बाहेर येते तेव्हा मग आपलं पाप समाप्त होतं. पाप म्हणजे दुसऱ्याला आपल्यापासून वेगळं मानून त्याचं शोषण करण्याची प्रवृत्ती म्हणजे पाप. आणि हे पाप कधी म्हणजे पापातून मनुष्य निघतो? जेव्हा आपण पुण्यमार्ग म्हणजे परोपकाराचा किंवा सर्वसमावेशकतेचा मार्ग अंगीकारतो. आणि सर्वसमावेशक मनुष्य कधी होईल? त्याची द्वैत भावना कधी नाहीशी होईल? सद्गुरू युक्ती हाच याला उपाय आहे. आणि तो कसा असतो की सर्वभूत हिते रता, सर्व म्हणजे या विश्वातल्या सर्व प्राणीमात्राच्या हिताचा जो विचार करतो, जो हितामध्ये संलग्न असतो आणि आपल्या प्रयत्नांद्वारे ते हित साधण्याचा प्रयत्न करतो, तोच म्हणजे ब्रह्मनिर्वाण त्यालाच मिळतं. म्हणजे ब्रह्म काय आहे हे जाणल्याशिवाय ब्रह्मनिर्वाण प्राप्त होणार नाही आणि ब्रह्म काय आहे हे सद्गुरू युक्तीशिवाय कळणार नाही. म्हणून या ठिकाणी सर्वांग योग सद्गुरू युक्तीचा हा महिमा आहे की आम्हाला ही सद्गुरू युक्तीच द्वैत भावनेतून बाहेर काढू शकते. तर यथामती आपल्या प्रश्नांचा आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. नर्मदे हर. सद्गुरू भगवान की जय.